नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले, डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार. ही योजना बंद होणार नाही. दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत. त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. 3,000 रुपये दिले, 3,000 रुपये दिले. अध्यक्ष महोदय 2 GR आहेत. महिना संपत आल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आज 25 डिसेंबर गुरुवार या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींचा गोड सुद्धा झालेला आहे. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात. डिसेंबर हप्ता कधी येईल, नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येतील. तर तुमची आज 25 डिसेंबर गुरुवार रोजी नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे आणि या चालू महिन्याच्या डिसेंबरच्या 18 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज 25 डिसेंबर गुरुवार रोजी संपलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे होते. त्या दृष्टिकोनातून सरकारचे सर्व अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम या कामकाजामध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये भरपूर दिवसांपासून 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपूर्वी निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी सध्याच्या स्थितीला या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेकडे फोकस करून बसलेले होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 25 डिसेंबर गुरुवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 25 डिसेंबर गुरुवार आहे, तर आज या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींचा 25 डिसेंबर गुरुवार सुद्धा गोडच होत आहे. उद्या 26 डिसेंबर, उद्याचा वार शुक्रवार आहे, उद्या सुद्धा पैसे येणार आहेत. आणि परवा दिवशी 27 डिसेंबर, परवा दिवशी शनिवार आहे. तर एकत्रितपणे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर बघा, लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता, कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आलेला होता आणि राज्यामध्ये निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, चालू डिसेंबरचा हप्ता वाटप होईल. परंतु डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपून गेला, दुसरा आठवडा संपून गेला, तिसरा आठवडा संपून गेला, आता चौथा आठवडा सुद्धा संपत आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवरती आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकारांशी संवाद असताना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. महिना संपत आल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 25 डिसेंबर गुरुवार रोजी 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. बघा, लाडक्या बहिणींना तुमचे लाडके भाऊ म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यासोबत अजितदादांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की डिसेंबर हप्त्याचे पैसे, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय आदेश लाडक्या बहिणींना दिलेला आहे, लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील. थोडा उशीर झाला, आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या, परंतु डिसेंबरचे पण रक्कम
माझ्या मायमाऊलींच्या डीबीटीला गेली असेल. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये असे एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत. कारण लाडकी बहिणींनो अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडकी बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा बातम्यांना आता खऱ्या अर्थाने ब्रेक लागत आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर या शिंदे साहेबांच्या माध्यमातून कालच बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले होते आणि या बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सकाळपासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत, कारण लाडक्या बहिणींनी भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा केलेली होते, परंतु आज खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि या ठिकाणी किती पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत. तर या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा बँका आहेत, तर त्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी खातं खोलेलं आहे. खास करून पोस्ट बँक, SBI बँक आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, तर अशा बँकांमध्ये भरपूर लाडक्या बहिणींचे बँक खातं आहे. आणि या बँकांवरती काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. जर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही 1 ते डिसेंबरच्या अगोदर काही महत्त्वाची कामे सुद्धा करायची आहेत. ती कामे कोणकोणती आहेत त्याविषयी माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, आता बघा लाडके बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस लाडक्या बहिणींना शब्द दिलेला होता की तुम्हाला 2 हप्त्यांचे 3000 रुपये देऊ, आणि त्याप्रमाणे त्यांनी मागच्या वेळेस 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडलेले आहेत. त्याच पद्धतीने परत एकदा नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे 3000 रुपये देऊ, आजपासून सुरुवात करू, असा शब्द त्यांनी सकाळीच दिलेला होता आणि लगेच पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील, तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील, तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता तुमचा वेळ जास्त घेणार नाही, कारण राज्यातील लाडक्या बहिणींना विविध कामे असतात. काही लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, तर त्या शेतकरी बहिणींना सुद्धा शेतामध्ये भरपूर कामे असतात. काही महिलांना सुद्धा घरची कामे असतात, धुणी भांडी असेल, स्वयंपाक असेल, मुलांच्या शाळेचा डबा असेल, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या कामामध्ये कोणतीही अडचण न येऊ देता कमी शब्दांमध्ये जी काही माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच जिल्ह्यानुसार जिल्ह्यांची यादी आणि बँकानुसार बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तुम्ही याच्या मागचा व्हिडिओ कसा पण पाहिलेला असेल तरी पण चालू शकेल, परंतु यापुढे जर तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्हाला कळणार नाही की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते. त्यामुळे अडचण येऊ नये, आपल्याला सुद्धा सर्वांसोबत पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता या ठिकाणी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर या नवीन वर्षामध्ये सुद्धा काही
महत्त्वाचे बदल होणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळवायचा असेल त्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। महत्त्वाची कामे, महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। यामध्ये सरकारी महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता। या सरकारी महिलांनी सुद्धा या ठिकाणी पैसे लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। गरीब महिलांच्या टॉळवरचं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे। त्यासोबत राज्यातील ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होते त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यासोबतच राज्यामधील ज्यांच्याकडे जास्त शेती होते त्यांनी सुद्धा लाभ लाटल्याचं सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। अशा सर्व गोष्टींमुळे सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही जी e-KYC ची प्रोसेस सुरू होते तर e-KYC ची प्रोसेस सध्याच्या स्थितीला चालू आहे। बघा लाडक्या बहिणींना या e-KYC च्या प्रोसेसमुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये साक्षरता येणार आहे, सुलभता येणार आहे। पात्र बहिणी कोणत्या आहेत, पात्र बहिणी कोणत्या नाहीत याची माहिती सुद्धा सरकारला मिळालेली आहे। बघा या KYC मध्ये सरासरी 50 लाख बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत। लाडक्या बहिणींनो जर तुमचा अर्ज अपात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की आज 25 डिसेंबर गुरुवार रोजी 2 हप्त्यांचे 3000 रुपये कुठे कुठे जमा होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या गावांमध्ये पैसे जमा होत आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो उद्या 26 डिसेंबर उद्याचा वार शुक्रवार आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये उद्या पैसे जमा होतील आणि परवा दिवशी 27 डिसेंबर परवा दिवशी शनिवार आहे तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पैसे जमा होतील। तर असे एकत्रितपणे आजचे, उद्याचे आणि परवाचे जिल्हे आणि बँकांची यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून एक मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे तर ते गिफ्ट कोणतं आहे त्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार नाही, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये अजून काही लाभांचे पैसे वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी 18 हप्ता 1500 रुपये म्हणजे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये या ठिकाणी हे तर तुम्हाला वाटप होत राहणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते तर या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा पहिला हप्ता आज बहिणींच्या खात्यामध्ये 830 रुपयाप्रमाणे वितरित होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे या ठिकाणी बहिणींना वितरित सुद्धा होतच आहेत। बघा नवीन वर्ष सुरू होत आहे तर या नवीन वर्षाच्या निमित्तानं हे पैसे या ठिकाणी जमा सुद्धा होतच आहेत। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप केले जात आहेत, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप केला जात आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे फक्त पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। ज्या लाडक्या बहिणी वेळ काढून हा व्हिडिओ पाहतील त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, त्या लाडक्या बहिणींना दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। ज्या बहिणी अपात्र असतील त्यासोबत राज्यामधील जे 14000 पुरुषांनी लाभ घेतलेला होता तर या 14000 पुरुषांना सुद्धा पैसे येणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडक्या बहिणी असतील म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नसेल, त्यासोबत लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा पुढे गेलेले नसेल अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते आणि या लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस सरकारने 4 ते 5 पात्रता लावलेल्या होत्या। परंतु आता सरकार निवडून येऊन सरासरी 1.5 वर्ष होत आलेला आहे। ही लाडकी बहीण योजना मागच्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही नवीन नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे सुद्धा जमा होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांनी
बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण नवीन नियम पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असायला पाहिजेत, कारण लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींचा अगोदर आधार कार्ड लिंक होता, परंतु या सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे सध्याच्या स्थितीला भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर पैसे येतील, परंतु आधार कार्डच लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमचा 12 अंकी जो आधार नंबर असतो त्या आधार नंबरच्या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, त्या आधार कार्डची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा तपासायच्या आहेत। जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल, आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे सुद्धा जमा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता भरपूर वेळ झालेला आहे, यापुढे तुमचा जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी आपण थेट जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे, त्याची या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अजून काही लाभांचा वितरित सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनता आलं पाहिजे। जरी या ठिकाणी त्यांचे पती वारले किंवा पती सोडून गेले, घटस्फोटित महिला झाल्या, तरी पण त्यांना स्वतःचं काही ना काहीतरी करता आलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 5 वस्तू 1 जानेवारी 2026 पासून देण्यात येणार आहे। तर त्या 5 वस्तूंची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, त्याची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांत जवळ येत आहे, तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट मिळणार आहे, तर त्या गिफ्टाविषयी सुद्धा माहिती देणार आहे। परंतु आपण 1 जानेवारी पासून कोणत्या वस्तू मिळणार आहे, त्यासोबत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पैसे वाटप होत आहेत, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळत आहेत का, आज कोणाला पैसे मिळणार आहेत, या ठिकाणी कोणाचे हप्ते बंद झालेले आहेत, तर हे जे तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमच्या आशीर्वादामुळे जसं महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे, तसंच तुमच्या आशीर्वादामुळे सुद्धा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये परत एकदा माहितीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलेल्या आशीर्वादाला या ठिकाणी दिलासा देण्यासाठी विविध वस्तू या ठिकाणी प्रदान सुद्धा केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, 1 जानेवारी पासून तुम्हाला कोणकोणते मोठे लाभ सुरू करण्यात येणार आहे त्या लाभांची माहिती पाहणार आहोत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही कामे केले तर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील, तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। तर ती कामे कोणकोणती आहेत त्या कामांविषयी माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 9 डिसेंबर 2025 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता। परंतु लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, या सरकारने आमचा निवडणुकीपुरता वापर केलेला आहे, असं कुठेतरी लाडक्या बहिणींना वाटत होतं। परंतु लाडक्या बहिणींना, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात, मुख्यमंत्री सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना अजून सरासरी 3.5 वर्ष बंद होणार नाही, कारण ही राज्य सरकारची सर्वात मोठी गेम चेंजर योजना ठरलेली आहे। या योजनेमुळे विरोधी पक्ष या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी बुडायला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये माहितीची सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि हे त्रिमूर्तीचं सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे। लवकरच लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दिलासा या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे, या ठिकाणी तुम्ही धीर सुद्धा सोडायचा नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामधील स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक, त्यासोबत लाडक्या बहिणींनो HDFC बँक, IDFC बँक, ICICI बँक, तर अशा सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटीच्या ज्या 4 प्रकारच्या कोणत्याही बँका
असू द्या आणि कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल तर अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल तर या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना पैसे विटप होणार आहेत. कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या, फक्त आधार कार्ड त्या बँकेला लिंक होत असायला पाहिजे. तर आता आपण बँकांची माहिती पाहिली, जिल्ह्यांची माहिती पाहून घेऊयात. परंतु सरकारच्या माध्यमातून 4 नियम लावण्यात आलेले आहेत. बघा, पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींना जर तुमचं या चालू डिसेंबर महिन्यामध्ये वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी दिवाळीला 4 चाकी गाडी घेतलेली असेल त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येत आहे. ज्यांचं उत्पन्न वाढलेलं असेल त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींची मुले सरकारी कर्मचारी बनलेले असतील त्या लाडक्या बहिणींना सुद्धा अपात्र करण्यात येत आहे. बघा, या 4 नियमांतर्गत हे पैसे जमा होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामधील अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी, बीड, अकोला, त्यासोबत या साईडचा रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती, संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये प्रतीक्षा संपणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 1 ते डिसेंबरच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तोपर्यंत लाडक्या बहिणींना आपले आधार कार्ड लिंक नसेल तर ते आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा, महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून हप्ता सोडल्यानंतर लगेच तुम्हाला सर्वात अगोदर जमा होणार आहे.